लभते ज्ञान तत्पर सतेंद्रिय ज्ञान लब्धा परा शांती मचेरिनादे गच्छन्ति। ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 4 त्यामधील श्लोक क्रमांक आहे 39 आणि त्यामधील तरी आत्मसुखाची गोडिया विटी जो सकळ विषया जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही जो सकळ जो मनासी चाड न सांगे प्रवृत्तीचे केले निगे जो श्रद्धेचे नि संभोगे सुखिया झाला तयाचेच घेऊ सीत ते ज्ञान पावे निश्चित जया माझी अचुंबित शांती असे ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे मग शांतीचा अंकुर फुटे मग विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाचा मग जेवते वास पाहिजे तेवते शांतीची देखीजे तेथ आप परुने निजे निर्धारिता। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु हा साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आज जो इथं कार्यक्रम आहे प्रवचनाचा तो कार्यक्रम नाही खर तर घेण्याचं कारण आज आहे एकादशी देवशयनी एकादशी आणि तो जो कार्यक्रमाला जो माझ्याकडे आलाय तो बेनके परिवार आणि आमचे काशीनाथ दादा काकडे यांच्याकडनं माझ्याकडे आलाय आणि तुम्हा साधू संतांच्या सेवेकरता आज मला देवाने इथं निवड केली त्याच्यामुळे मी देवाचे खूप आभार मानते आणि ती सेवा करण्याची संधी मला माझ्या भविष्यात लाभली त्याचा मी खरंच कुठेतरी फळित करायचा नक्कीच प्रयत्न करेल। तर जो श्लोक घेतोय तुमच्या सेवेसाठी तो श्रद्धावान लभते ज्ञान तत्पर सतेंद्रिय ज्ञान लब्धा परा शांती मचेरिनादि गच्छन्ति। हा श्लोक थोडक्यात काय सांगतोय की श्रद्धावान जे लोक आहेत ज्यांच्या मनात श्रद्धा आहे देवाकडे जाण्यासाठी त्यांनाच काय होणार आहे ज्ञान भेटणार आहे आणि एकदा की ज्ञान भेटलं तर आपल्याला पराशांती म्हणजेच जी परेच्या पलीकडची जी शांती आहे ती आपल्याला भेटणार आहे। पण ज्ञान म्हणजे ज्ञान काय आपण खूप काही असे सत्संग ऐकतो किंवा खूप ज्ञान आज सांगणारे संत आहेत परंतु खरंच ज्ञान आपल्याला भेटलंय का? ज्ञान रामकृष्ण हरी ओम नमो वासुदेवाय हे जे सगळे मंत्र आहेत ना ते असे रामकृष्ण हरी म्हणा आणि उघडा मंत्र जाणा परंतु जो गुह्य मंत्र आहे ज्ञान गुढ गम्य ज्ञान देवा लागले निवृत्तीने दिले माझ्या हाती पण ते ज्ञान आपल्याला भेटलंय का? आपण कधीतरी विचार केला पाहिजे। हरिपाठामध्ये प्रमाण आले की ज्ञान गुढ गम्य पण ते गुढ ज्ञान मला भेटलंय का? बघा माऊलींना सुद्धा निवृत्तीला त्यांचे गुरु झाले आणि देव असताना सुद्धा कृष्णाला सांदीपणी ऋषी गुरु करावा लागले आणि रामाला वशिष्ठ मुनी मग ते देवच होते तरी त्यांना गुरु करावा लागले मग आपल्याला नको करायला आपण सुद्धा गुरु केलाच पाहिजे। आपण लहान असताना आपल्याला आई गुरु असते त्यानंतर थोडे मोठे होतो शाळेत जातो मग शिक्षक गुरु होतात मग त्यानंतर मोठं होतो व्यावहारिक ज्ञानासाठी आपण आजूबाजूचे ज्ञान घेतो त्यापर्यंत त्याचप्रमाणे आपल्याला जर परमार्थाचं ज्ञान हवं असेल तर आपल्याला संतांना शरण गेलं पाहिजे। संत काय देतात आपल्याला? देव आपल्याला काय देतात? देव आपल्याला फक्त जे आपण मागू ते देतो परंतु संत हा देवाचा पत्ता सांगणार आहे कुठेही देव। तुकाराम महाराजांना धर्मजल करत ओतूरला यावं लागलं आणि ते ज्ञान चैतन्य महाराजांकडून घ्यावं लागलं मग ते कोणते ज्ञान आहे? आपण सर्वच जण संसार करत असतो संसार करताना आपलं अंतःकरण शुद्ध असतं म्हणजे श्रद्धायुक्त असतं की मला काय करायचे देवाची पूजा अर्चा करायची परंतु आपण जे देवारातली पूजा अर्चा करतो ना ते आपलं सात्विक कर्म आहे। संतांच्या सानिध्यात गेल्यावरती आपल्याला कळतं बैसता संतांची संगती कळो आले कमळापती त्यानंतर आपला देव करणार इतरच करणार नाही। आजची जी एकादश आहे ना त्या एकादशीच्या दिवशी देव चातुर्मास म्हणजे पुढील 4 महिने करिता शयनावरती झोपणार अशी त्या एक आख्यायिका आहे परंतु ती आख्यायिका अशी आहे की ते योग निद्रेत जातात। योग निद्रा म्हणजे काय तर आपले जे स्वतःचं स्वरूप आहे स्वस्वरूप त्या स्वरूपामध्ये जाणं स्वतःला विसरून हे शरीर सोडून आपले जे स्वस्वरूप आहे आपण विचार बाहेर केला तर आपण 84 लक्ष येऊन फिरून आलो परंतु हे आपल्याला वाटत नाही। आपल्याला वाटतं हा माझा जन्म आहे ना मला पुढचा जन्म आला मला हा भेटू द्या
म्हणजे जे आवडतं त्याच्यात जावं असं वाटतं. परंतु 84 लक्ष फिरून आल्याच्या नंतर आपल्याला हा मनुष्य जन्म मिळतो. हा दुर्लभ आहे. हा दुर्लभ मनुष्य जन्म मिळण्यासाठी देव स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म. आपण जे आता हा फुगडी खेळणं किंवा ज्ञानोबा माऊलींचं जे भजन करतो ते आनंद घेण्यासाठी त्यांना असं वाटतं का आम्ही इथे यावा, त्या मृत्यू लोक द्यावा, परंतु त्यांना इथं येता येत नाही. असे काही पृथ्वीवरती योगी आहेत ते यज्ञ करून स्वर्गात जाण्याचा प्रयत्न करतात. स्वर्गात गेल्याच्या नंतर सवेची इंद्रपणाची उठी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोक. त्यांना ह्याच मृत्यू लोकात पुढे यावं लागतं. मग स्वर्गाच्या इनर्दिकानं जर मृत्यू लोक द्यावं लागते, मग आपल्याला तो मनुष्य जन्म असा दुर्लभ असा भेटलेला आहे. त्याची आपण काय केलं पाहिजे, योग्य साधना करून आपल्याला जे इच्छित ज्ञान आहे त्या ज्ञानापर्यंत गेलं पाहिजे. पण ज्ञान म्हणजे तरी काय, ज्ञान असं जे आहे ना ते ज्ञान गुढ आहे, ते गम्य आहे. ते मिळवण्यासाठी आपल्याला पाप आणि पुण्याचा जेव्हा हिशोब सारखा होतो ना तेव्हा मनुष्य जन्म मिळतो. हा मनुष्य जन्म आपल्याला भेटलाय तो सार्थकी करण्याकरता. आता इथे सांगा बरं किती लोक तुमच्या गावामध्ये असतील, या राजुरी गावामध्ये, परंतु प्रवचन ऐकण्याकरता आम्हाला नाही आवडत ते काही आपला. आणि असे काही लोक देवालाच मानत नाहीत. निदान आपण या धर्म मंडपात येऊन तरी बसलो आहे किंवा रस्त्याने चालताना आपण जे म्हणतो ना टाळी वाजवतो किंवा मला कोणतरी ऐकतो तरी निदान, कारण ती अंतकरण ऐकून आपल्याला आपल्या स्वस्वरूपापर्यंत जाण्याचा मार्गाला आपण मार्गस्थ असतो. म्हणजे आपण आलो आहोत देवापासूनच आणि जायचे देवाकडेच आपल्याला. पण हा मार्ग आपल्याला सांगणार कोण? अहो सगळे जे संत होऊन गेले, सावता महाराज असतील, पुन्हा तुमचे गोरा कुंभार असतील, त्यांनी भक्ती अशी पुढे श्रीमंत होऊन नाही केली. ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. संतांनी समाधान मानलं, परंतु आम्हाला आहे त्यामध्ये बिलकुल समाधान नाही. आम्हाला अजून पाहिजे असं करता आपला शेवटचाही दिवस येऊन ठेवतो, परंतु आपल्याला परमार्थ करायला वेळ भेटत नाही. हा वेळ आपल्याला कधी घेतला पाहिजे, जोपर्यंत आपलं शरीर धडधकट आहे तोपर्यंतच आपल्याला वारी केली पाहिजे. आज ही वारी सर्व संत मंडळी पुढे चाललेली आहे पंढरपूरला. आणि आपण सर्वजण ज्या गुप्त विठोबाला जाणार आहोत ना, तो गुप्त विठोबा आपल्या आत आहे. आपल्या आत आहे म्हणजे कसं, जनाबाई काय सांगते, हृदय बंदी खाना केला आणि आत विठ्ठल कोण दिला. जर जनाबाई सांगते हृदयातच कोण आहे, विठ्ठल आहे. मग जर संतांनी सांगितलं आपण आत शोधायला नको की बाहेर शोधायला पाहिजे. आपण काय करतो, बाहेर पाहण्याचा प्रयत्न करतो. तो कसा परमार्थ करतोय, तो कसा कीर्तन प्रवचन करतोय किंवा तो कसा भजन गातोय, मग मला काय येत नाही. मग मी जर भजन गायलं तरच ती परमार्थ करतो का? बिलकुल नाही. ज्याचं अंतकरण शुद्ध आहे, शुद्ध भाव झाला, दुरी नाही देव त्याला दूर देव नाही, त्याच्या अंतकरणात देव जवळ. आपण एखाद्याला फसवलं ना त्याला वाटते त्याला कळत नाही, परंतु आपल्या अंतरात्म्याला ते माहीत असतं. म्हणून आपण प्रत्येकाने काय केलं पाहिजे, अंतकरण एकदम शांत शुद्ध करून देवाच्या पर्यंत गेलं पाहिजे. येथे ह्या दिली का ते ज्ञान पैगंबर वे 4थ्या अध्यायातील 34 क्रमांकाच्या श्लोकात सांगतात, तद्विती परिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशिंती ते ज्ञानी नस्तत्वदर्शिनः. अर्जुना, तुला ते जर ज्ञान हवं असेल तर तू काय कर, संतांना सर्व भावाने शरण जा. सर्व भाव म्हणजे काय? सर्व भाव म्हणजे आपण काय करतो, जर एखाद्या ठिकाणी ज्ञान असेल तर ते लोकांना काहीतरी ज्ञान आहे बरं का, आपण तिथे गेलं पाहिजे, ते ऐकलं पाहिजे असं वाटतं, परंतु पूर्ण भावाने जात नाही. काहीतरी जाणायचे आपल्याला, परंतु मला पूर्ण शरण जायचं नाही. काय त्यांचं चाललंय, त्यांच्या अंगात येते वगैरे वगैरे असं आपण म्हणतो, परंतु तिथे जाऊन पूर्ण मनापासून आपण बिलकुलही जात नाही. आजकाल कसं चालू आहे माहितीये का, आता बोरधर म्हणून एखादं उदाहरण घेते मध्ये, की एका गावामध्ये एका आजीने उंट पाळला होता. उंट, तर त्या उंटाने त्या काय केलं होतं, कवड गिळलं, त्या आजीच्या उंटाने कवड गिळलं. मग आता काय करायचं, आता कोणी नाही यायला, ते म्हटलं डॉक्टरला बोलूया. त्या ठिकाणी त्यावेळेस पुरांचा डॉक्टर गैरहजर होता. आता काय करायचं म्हटलं, चला निदान माणसांचं तरी आहे. मग त्यांनी काय केलं, माणसांच्या डॉक्टराकडे त्या उंटाला घेऊन गेले. तो म्हटला मी तर आजी काही करू शकणार नाही याला, बस काहीतरी कर. आजी म्हणते काहीतरी कर, पण माझ्या उंटाला वाचवलं नाही तो बुधवारून मरेल. मग म्हटलं आता काय करायचं, म्हटलं एक काम करा, मी प्रयत्न तर करतो. एक वाटीवर तेल आणल्याला सांगितलं, तेल आणलं आणि त्याने काय केलं, डॉक्टरने त्या उंटाच्या घशात ओतलं.
जशा कशात ओतलं ते पाहण्यासाठी ते कंपाऊंडर हजर होते, डॉक्टरचा कंपाऊंडर. आणि मग ते कंपाऊंडरने पाहिलं की डॉक्टर काय करताय ते. आणि मग त्या डॉक्टरने काय केलं, बुकी त्या उंटाच्या घशावरती मारली. आणि जशी मारली तसं कौड बाहेर पडलं, उंटाचा जीव वाचला. कंपाऊंडरने पाहिलं होतं. दुसऱ्या दिवशी काय झालं, त्याच आजीने आमदाबाजी बोरगळलं होतं. आता काय करायचं तर काय करायचं म्हणून म्हटलं डॉक्टरकडे जाऊया. आणि ज्या डॉक्टरकडे गेले होते त्या डॉक्टर होता गैरहजर, कंपाऊंडर हजर होता. म्हटलं आता काय करायचं, म्हटले काय आता कंपाऊंडर काय म्हटलं, आपण काल पाहिलं होतं आपल्या डॉक्टरनी काय केलं होतं इलाज. म्हटले आजी एक काम करा, थांबा तुम्ही शांत बसा, मी प्रयत्न करतो म्हटलं. थोडं तेल आणलं, आजीच्या घशात ओतलं आणि एक बुक्की मारली, तसं आजी डायरेक्ट वर. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की जे आपल्या संतांनी ग्रंथांच्या मार्फत जे लिहून ठेवलं तर आपण सगळ्यामध्ये एक हृदय एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गम न घाली म्हणा. जर प्रत्येकाच्या शरीरामध्ये एकच आत्मा आहे, तुम्ही माझ्याकडे पाहताय, मी तुमच्याकडे पाहते, शक्ती कोणाची, पावर कोणाची, एका परमात्म्याचीच आहे. परंतु हे आपल्याला माहित नाही. जसे सागरातले बिंदू वेगवेगळे, सागर एकच आहे. येताना आम्ही एका ओढ्यावरून येतो, मला वाटते पुलावरून येत होतो, तेव्हा पाहत होतो एका बाजूने पाणी संत येत होतो, दुसऱ्या बाजूने त्याच्यामध्ये लाटा उसळत होत्या, त्याची लाट बनत होती. म्हणजे दिसतंय संत, परंतु पुढे जो त्याचं रूप पलटते. तसा सुद्धा आपण आपलं येताना सुख दुःख किंवा आपले जे कर्म आहेत, कर्मानुसार आपले जे आहेत ना सगळं सुख दुःख सोबत घेऊन आलेलो आहोत. आणि त्यानुसार आपल्याला सुख दुःख आपण भोगायचा प्रयत्न करतो. आपण एखादे काय म्हणतो माहितीये का, जर मी देवाची एवढी भक्ती करते, सगळ्यांसंग चांगलंच वागते, तरी सुद्धा माझ्या वाट्याला एवढं दुःख का, त्याला कारण आहे पूर्व जन्माचं आपलं कर्म. मग निदान तेव्हा ते कर्म आपण कसं केले आपल्याला माहित नाही कसं केलं, पण आता कसं जगायचं हे आपल्या हातात आहे. मग आपण आपलं कसं कर्म करायचं आता इथून पुढे आपण ठरवायचं, जेणेकरून माझा पुढचा जन्म, जेणेकरून माझं पुढचं आयुष्य नक्की चांगलं जातं. ओके. मग त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आपण देवाच्या चरणापाशी गेलं पाहिजे. शरण शरण हनुमंता, काय भक्तीच्या त्या वाट्या. काय केलं शरण हनुमंताने, त्या हनुमंताने काय केलं, कोणाला शरण गेले, रामाला. आणि तोच राम हृदयस्थ आपल्या आतमध्ये आहे. त्या रामाला ओळखण्यासाठी त्या रामाने सुद्धा वशिष्ठ मुलीने शरण गेले. तेव्हा त्यांनी सांगितलं, अरे ज्याला तू स्वतः देव असताना सुद्धा तुला माहित नाही, पण तू माझ्याकडे शरण द्यावं लागलं. असं काय केलं संतांनी, तेव्हाच करून ठेवलं. एक म्हणजे शिष्य आणि गुरु ही परंपरा तेव्हा झालेली, आणि आता सुद्धा आपण तेच केलं पाहिजे. पण आपल्याला काय वाटतं, मला मात्र सगळं माहिती, मला कोणाला शरण द्यायची गरज नाही. अहंकार आले आपल्याला. आणि अहंकार जरी दोरी सोहम, पण सोहम जनाबाई काय म्हणते, सोहम शब्दाचा मारा केला आणि आत विठ्ठल करून दिला. सोहम जो शब्द आहे ना, तो काय सांगतोय, आपल्या श्वासाचा कधीतरी आत घेण्याचा प्रयत्न करा. म्हणजे श्वास काय सांगतोय, सोहम सोहम. तो सोहम तो स्वतः मीच आहे, तो परमात्मा तो स्वतः मीच आहे. ज्याला कळलं ना तो परमात्मा मी, त्याची एरदार संपली. आता मला एक सांगा बारकाईने, तुमच्या घरातले जे तुमची बाजरी आहे किंवा त्या घरातले शेंगदाणे ते मेलेली का जिवंत आहेत, मेलेले आहेत का जिवंत आहेत, मेलेले आहेत का, पेरल्यावर उगल का मग ते, मग ते कसं काय मेलेले म्हणता येते, जिवंत आहे. त्याचप्रमाणे बीज भाजवणे केली नाही आम्हा जन्म मरण नाही. आपलं हे वासनेचं बीज आपल्याला भाजायचं. जोपर्यंत वासना आपण जाळून खाक करत नाही तोपर्यंत आपल्याला जन्म चुकत नाही. वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. आमचं हे संकट तो निवार, जन्म मरणाचं आमच्याकडे पडलेलं आहे. आपल्याला असं वाटतं आपल्याला परत काही दुःखच नाही किंवा जन्मच नाही असं वाटत नाही, परंतु शेवटची जी वासना असते त्या जन्माला मनुष्य प्राण्याला पुन्हा जन्माला जावंच लागतं. हे आपण म्हणतोय का, संत म्हणतात. पण कधीतरी संतांच्या चरणापाशी गेले ना तर सगळ्या दुःखाचं निवारण होणार, एरवी होणार नाही. होणार आहे का, बघा एक उदाहरण, आपल्याकडे एक उदाहरण सांगते मी. जीवाच्या संगतीत जर आपण गेलो तर आपल्याला दुःख कसं आहे, आणि संतांच्या संगतीत गेलो तर सुख कसं आहे. पहिलं सुरुवातीला काय करायची, नवस करायची. नवस तर एका शेतकऱ्याने नवस केला होता की माझ्या घरचं चांगलं होऊ दे, मी तुला मेंढी अर्पण करत. पहिल्या सुरुवातीला असेच नवस असायचे, आता आहेत की नाही मला माहित नाही. तर तुम्ही बाजारात गेला, मेंढी त्याने घेतली आणि त्यांनी जाताना घोडा नेला होता आणि एक घुंगरू नेलं होतं, आणि ते घुंगरू त्या
घोड्याला काय केलं, त्या शिफ्टीला मेंढीला बांधलं आणि त्या मेंढीच्या गळ्यात बांधलं घुंगरू. गावाच्या तो बाहेर आला, म्हणजे बाजाराच्या बाहेर आला आणि ते सगळं पाहत होते 3 चोर. बाहेर आल्याचे त्या 3 चोरांनी पाहिलं, चला याच्यावर यांनी काय केले, मेंढीला पाठीमागे बांधले. 3 चोर ते पाहत होते. तर एक चोर पुढे आला आणि काय म्हटला, तुम्ही तर छान चालत हो, तुमची आयडिया भारी आहे, तुम्ही मेंढीला छान घेऊन चालेल. तोपर्यंत माग एका चोराने काय केलं, का ते घुंगरू काढलं आणि शिफ्टीला जोड्याच्या बांधलं आणि घोडीला त्या शिफ्टीला बांधल्याच्या नंतर मेंढी अलगद काढून गेली. तो निघून गेला त्या मेंढीला घेऊन गेला आणि तो दुसरा चोर होता. तो का म्हटला, अहो शेतकरी दादा, तुमचं ती मेंढी घेऊन गेले, ते आता काय करायचं ते म्हटलं, मेंढी घेऊन गेले. एक काम करा, तुमचा जो घोडा आहे ना तो माझ्याकडे ठेवा आणि ती तुमची मेंढी आणायला तुम्ही जा. असं म्हटल्याच्या नंतर तो म्हटला, दादा हे घोडा तुमच्याकडे ठेवा, मी लगेच तिथं जाऊ बघतो कुठपर्यंत गेलाय. असं म्हणायच्या नंतर तो आड बाजूला गेलेला माणूस याला दिसलाच नाही शेतकऱ्याला. तो मागे येऊन पाहतोय, तो घोडाही गेला. जरा चालू पुढे जातोय तर एका घोडाही गेला, मेंढीही गेली. हा रिकामा फक्त अंगावरती वस्त्र होते वगैरे, पैसा थोडासा होता, तसंच चालू लागला. तो तिसरा चोर होता ना, त्यांनी काय केलं, विहीरच्या कडेवरती बसला, मोठमोठ्याने ओरडायला लागला. तो म्हटलं, शेतकरी म्हटलं, जरा तो मायूस होता, काय झालं बाबा तुला, काय झालं, का रडतोस? तो अहो माझ्याकडे ना खूप असं गाठोड भरण्याचे मी दागिने आले होते घरून आणि ते गाठोड नेमकी विहिरीत पडले माझा, आता काय करू मी, काहीच कळत मला, पोहता तर येत नाही. हा म्हटला, मला येते पोहता, तुम्ही एक काम करा, तुमचे कपडे मी सांभाळतो, तुम्ही तेवढं जर पोहता येत असेल तर पाणी जास्त नाहीये, ते गाठोड मला काढून द्या, त्यातलं जे निम्म दागिने तर मी तुम्हाला देऊन टाकेन. असं म्हटल्याच्या नंतर त्याने विहिरीत उडी मारली, कपडे वगैरे काढून, आणि तो खाली गेला. वर येऊन पाहतो तो काय, तिसरा तो ही पशा. म्हणजे जर जीवाच्या संगतीत गेलं तर दुःखच दुःख आहे, आणि जर संतांच्या संगतीत आलं, संतांच्या संगतीत कोण कोण गेले बरं बघा. नामदेव महाराज पहिल्यांदा जेव्हा लहान होते तेव्हापासून भक्ती करत होते. त्यांना काय वाटायचं, मी देवाला दूध पाजतो, देवाची पूजा अर्चा करतो, देवाला नैवेद्य चालतो, मीच देवाचा लाडका भक्त आहे, मलाच परमार्थ माहिती आहे, मलाच सगळं माहिती आहे. परंतु जेव्हा संतांची जी वांजी बसली होती तेव्हा त्या नामदेवाला कच्चं मडकं कोणी ठरवलं तर मुक्ताईने. कच्चच मडकं आहे, थापणने जेव्हा त्याच्या माथ्यावरती मारलं, म्हटले कच्चच मडकं आहे तुमचं, आणि त्याला राग आला नामदेवाला. अखंड जया देवाचा शेजार, अरे काही अहंकार गेला नाही, म्हणजे त्याला झाला अहंकार नामदेव महाराजांना. मग ते रडत रडत गेले देवापाशी. देवाला काय म्हटले, देवा मी तुमची पूजा अर्चा करतो, मला तुम्ही माहितीये कसे अवतार घेता, आणि तरी मला कच्चं मडकं का ठरवलं? तर देव म्हटले, अरे नामदेवराया, मला जागवण्याकरता संत माध्यम आहेत, परंतु ते संत ते गुरु तुम्हालाही भेटले नाहीत अजून, जे कसे निर्गुण स्वरूप दाखवतात. तुम्हाला कुठे जावं लागेल, अवघ्या नांगाटला जावे लागेल, आणि तिथं तुमचे गुरु आहेत. तुकाराम महाराज गेले अवघ्या नांगाटला, तिथे जाऊन पाहत आहेत. तर तिथे जे गृहस्थ होते ते पिंडीवर पाय देऊन झोपले होते. म्हटले, काय चालले हे तुमचं, पिंडीवर पाय देऊन तुम्ही इथे बसलात, तुम्हाला कळतं का हे देव आहेत? तर ते म्हटले, मला काय कळत नाही, माझ्यात तर आणच नाही, तुम्ही एक काम करा, माझे पाय उचले आणि साईडला ठेवा. जसं पाय उचललं आणि साईडला ठेवलं, जिथं जिथं ठेवून तिथं पिंड तयार व्हायला लागली. हे पाहत होते ते नामदेव महाराज. तर म्हटले, हा तर काय चमत्कार आहे, हे गृहस्थ साधे नाही आहेत. मग त्यांनी काय केलं, गृहस्थ साधे नसल्यावरती ते म्हटले, नक्की हेच माझे गुरु आहेत. मग त्या नामदेवरावांनी काय केलं, त्यांना गुरु मानलं, आणि मग ते झाले त्या नामदेवांचे गुरु. म्हणजे जर संतांच्या सानिध्यात गेलं तर आपल्याला या जगताचा सगळा भ्रम निघून जाणार आहे. हा भ्रम आहे, ही माया आहे, ही जे दिसते ना आपल्याला सगळी माया आहे, ही माया घालवायचं काम फक्त संत करतात, आणि आपल्याला झालाय तो भ्रम. विचार करायची बारीक गोष्ट आहे की तुकाराम महाराज म्हणतात की अनुरेणू या तोकडा, तुका आकाशा एवढा. आपण नाही येत का तेवढे? आपण सुद्धा आहे. विचार करा, आपण जन्माला आलो, किती छोटे होते आपण. आपल्यात बदल होतोय, पण ज्यात बदल होत नाही तो आपण आहे, तो परमात्मा. तो परमात्मा आपण आहोत, आणि तो परमात्मा म्हणजे असणारी पोकळी. आता हे जे घर होतं त्या घर सुरुवातीला नव्हतं, पण आली पोकळी होती, बरोबर? त्याचप्रमाणे आपण सुद्धा नव्हतो, आपली पोकळीच पोकळीच होती, फक्त या शरीराचं आपल्याला आले आवरण. विचार करा, हे जर रक्तमांस आहे, हे जर त्वचा जर बाजूला केली, आपण पाहू शकणार का त्या शरीराला? नाही, बरोबर ना? त्याचप्रमाणे जर शरीराला पाहू शकणार नाही आपण, मग आपण ते स्वरूप आपलं आहे का? नाही.
चिदानंद जे स्वरूप आहे, आयुष्याच्या या कारणे सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा लोकने दिला असे. आपल्याला जर मनुष्य जन्माला आपण जर आलो आहोत तर आपण सच्चिदानंद पदवी प्राप्त करू शकतो. बाकीचे तुम्ही जर गेलात ना, मला मागच्या उदाहरणातून काय सांगायचे की हे जे बाकीचे आहेत ना लोक कीर्तन प्रवचन, त्यांना जे ज्या माऊलीने लिहून ठेवले, तुकारामांनी गाथा लिहिली, एकनाथ महाराजांनी भागवत ठेवले, लिहून ठेवले, हे ते ज्ञानेश्वरी कसं जगायचं ते सांगते. आणि भागवत जो ग्रंथ आहे ना तो कसं मरायचं ते सांगतो. का बरं मरायचं त्याला म्हटलं माहितीये का? परीक्षित जो राजा आहे त्याला माहित होतं माझं मरण 7 दिवसात आलेलं आहे. मग तो म्हणतो मला जर मरण 7 दिवसात आहे, माझा उद्धार मी कसा करू शकतो 7 दिवसामध्ये? तर ते परीक्षितीला ते 7 दिवसात भागवत सांगितलं आणि त्यांचा उद्धार झाला. तुम्ही म्हणाल कसा उद्धार झाला बरं 7 दिवसामध्ये, कसा काय होऊ शकतो? तर त्या 7 दिवसामध्ये त्याला जे भागवत सांगितलं ते भागवत जे सांगते का अरे परीक्षिता, तू जे म्हणतोस ना मी तो मी तू नाहीये, तुझ्या आतला असणारा आत्मा तू आहे आणि आत्म्याला मरण नाही, तुझ्या शरीराला मरण आहे. ते शरीर ना एक दिवस नाश पावणार आहे, जाणार एक दिवस. मग जर माझं शरीर जाणार आहे, मी कोण आहे याचा विचार आपण केला पाहिजे. आहे मी कोण, करावा विचार मने ज्ञानदेव निवृत्तीचा. कीर्तन प्रवचन काय सांगतात, परंतु आपलं ते काय सांगतात त्याचं बारकाई ना, म्हणजे म्हणतो ना मनाचे कान करून ऐकून. शेजारचं भांडण चाललंय, कान देऊन ऐकतो, माझा शब्द त्यात येत नाही ना, पण इथं मात्र आपलं लक्ष नाही. काही माझ्यासाठी नाही ना, हे कोणासाठी चालू आहे? ज्यांनी ठेवलंय. आता आवटे कोटे मेने सावडी हा त्यांच्यासाठी, त्यांनी ठेवले, त्यांचा प्रसाद त्यांना भेटणार, मग ऐकल्याला भेटणार नाही का? अहो अर्धा क्षण घडता संतांची संगती तरी सुद्धा आपला उद्धार होऊ शकतो. मग आपल्याला संतांचा संघाचा किती भेटलाय? सगळे संतांचे. तुकाराम महाराज हे फक्त कोणी जास्त संत म्हणजे देवाचा अवतार ते, आणि आपण सुद्धा देवाचा अवतार नाहीये का? आपण हे देवाचाच अवतार आहे. समुद्रातलं पाणी जर बिंदुरू पाणी, नदी नाले हे काय समुद्र नाही म्हणताय? पावसाचं पाणी पडते, पाण्याची वाफ होते आणि पुन्हा वाफ होऊन ते त्याचं काय होतं ढग बांधतात आणि ढगेच्या वाफेचं रूपांतर होऊन पुन्हा ते पाणी खालीच येते. मग आपण जाणार कुठे? जोपर्यंत आपल्याला कळत नाही आपण देव आहोत तोपर्यंत आपली सुटका नाही. आलासी कोठून या जासी कवनारे ठाया, घरदार तुझे नाव यागी लटकी समाया. ही माया आहे आपली पोरं, ही बाळ आपली कुठपर्यंत आहे? जोपर्यंत आपल्याला एका स्थितीपर्यंत आपण जात नाही ना तोपर्यंत आपल्याला कळत नाही. स्थिती म्हणजे कोणती? म्हातारपण, तरुणपण. बघा ना, म्हातारा म्हणजे जेव्हा आपण म्हातारपणात जातो ना तेव्हा आपल्याला कळतं अरे फार म्हातारीच केला असतं तर खूप बरं झालं असतं. म्हणजे तेव्हा जर ग्रंथ समजून तरी घेतले असते किंवा मला वारीत तरी जाता आलं असतं. म्हणजे वारीला जाणं म्हणजे काय? जेव्हा आपण बाकीच्यांकडे पाहतो ना तेव्हा अंतःकरण त्याचं शुद्ध असतं किंवा श्रद्धायुक्त असतं. म्हणूनच माऊलींनी इथं श्लोक टाकला की श्रद्धावान लभते ज्ञान. ज्याला श्रद्धा आहे ना त्यालाच काय भेटणार आहे? ज्ञान. इतर कोणालाही भेटणार नाही. जे म्हटले ना नास्तिक की मला आम्हाला देवच माहित नाही, जे करतो ते आम्हीच करतो, त्यांना मुळेही देव भेटणार नाही. आणि जर आता आपल्याला कळलं नाही देव तर आपल्याला पुन्हा आपल्याला पाषाणाच्या पासून सुरुवात करावी लागेल. हे मी सांगते का? ज्ञानेश्वरीचा 15 वाद्य उडा त्याच्यामध्ये जो लटका वृक्ष दाखवलेला आहे, जो उलटा वृक्ष आहे त्याला खाली फांद्या आहेत आणि वरती मुळे. मग आपल्याला मुळापर्यंत जायचंय, मुळाची भक्ती आपल्याला करायची. मग ती मुळाची भक्ती कोणती आहे? तर मी कोण आहे याचा आपल्याला काय करायचं? विचार करायचा आहे. बघा आपण कुठपर्यंत आलो होतो? मी कोण आहे तिथपर्यंत विचार करा. सांगताना सगळ्या सांगताना हेच सांगायचंय. अहो बघा तुकाराम महाराज काय म्हणतात? तुकाराम म्हणतात की हे जे सगळे वृक्षांमध्ये नटले ते कोण आहेत? माझे नातेवाईक आहे, माझे आत्ते. पण आपल्याला कधीच वाटत नाही. आपण सहज म्हणतो. हे मी लहान असताना ऐकलं होतं, एखादा जर मोठा सर्प आला किंवा काही आलं तर म्हणतो अरे तो खूप दिवसांचा आहे, आपला कुणीत तो असे आजूबाजूला येतो. हे त्यांचं म्हणणे फक्त कसं आहे ते भ्रमयुक्त आहे. पण जर ज्ञानाने ऐकलं तर खरोखरच असं आपण म्हणतो की घरातले जर दागदागिने आणि तो आपल्या घरातला एखादा माणूस जर गेला तर तो भुजंग होऊन पुन्हा त्या दागिन्यावरती येऊन बसतो आणि ते आपल्याला काही ते धन घेता येत नाही. ही खरी गोष्ट आहे, कारण त्याची लालसा, त्याचं मन, त्याची वासना त्यात गुंतलेली असते. ही खरी गोष्ट आहे. म्हणजे संतांनी सांगितले आपली वासना समूळ जाळून टाकायची. मग ती कशी घालता येईल? बैसता संतांचे संगती.
संतांच्या संगतीत त्याकरता आपल्याला बसावं लागणार. आणि संतांच्या संगतीत बसायचे म्हणजे काय करायचे? त्यांचे विचार ऐकायचे. कोणते त्यांचे विचार? त्यांचे विचार असे आहेत का मी तूपणाची झाली गोळवण आणि एका जनार्दनी सिद्धत ध्यान. अहो आरत्या तुम्ही ऐका, सगळं ऐका, त्याच्यामध्ये फक्त मीच आपल्याला काय करायचंय? स्वतःची ओळख करायची. कुठेही कोणत्याही देवाला जा, परंतु आपल्याला काय वाटतं? सोमवाराला महादेवाचा वार, मंगळवाराला देवीचा वार. अहो तुम्ही सगळं देव तरी काय सांगतात? तुमची देवी सांगते की त्रिविध तापाची करावया झाडणे, तुमच्या तो त्रिविध ताप आहे, त्याची झाडणी तुम्हाला करायची. मग तुम्ही कोण भेटणार आहे? मी ती तुमच्यातली जी माता आहे बघा, याच्यामध्ये आपली स्त्री जी आहे ना, त्याच्यामध्ये कधी ती रणरागिणी सुद्धा होऊ शकते आणि ती मृदू सुद्धा आहे. मृदू सभाय नवनीत जैसे सज्जनांचे चित्त. त्यांचं हृदय कसे? मऊ आहे. कुणी या खट नट यावे, शुद्ध मोहनी जा, दवंडी पिठे भावी चोखा मेळा. हे जे संत झालेत ना, चोखा मेळा झाले असते, गाडगे महाराज मेल्याच्या नंतर त्यांची कीर्ती पसरते. जिवंत असताना कधीही आपल्याला एखाद्याचं महत्व कळत नाही. मेल्याच्या नंतर रडून काय फायदा? जोपर्यंत जिवंत आहोत आपण बघा ना, जोपर्यंत आपली आई असते ना, जेव्हा ती जाते तेव्हा ते आपल्या आईचं महत्व कळतं, रडतो. पण तो जिवंत असताना तोपर्यंत आपल्याला तिचं महत्वच कळत नाही. मग तिला असं केलं असतं तर तसं केलं. अरे तू जिवंत आहे ना, तोपर्यंत हित साधून घे ना तुझं. म्हणजे आपण काय केलं पाहिजे? त्यांची आता बघा, ज्या पांडुरंगाच्या समोर जे पुंडलिक आहे त्यांनी काय केले? त्या विटेवरच्या त्या पांडुरंगाला येण्यासाठी काय केलं त्यांनी? कुठे गेलेत का ते? आई वडिलांची सेवा केली. आणि आपल्या तरी काय, आपलं हे घरच पंढरपूर आहे. नवे ज्या गुप्त विठोबाला आपल्याला जायचं, तो गुप्त विठोबा आपल्या अंतकरणामध्येच तो गुप्त आहे. त्याला फक्त काय प्रगट करायचे. आणि प्रगट होण्याकरता संतांच्या पायापाशी आपल्याला बसलं पाहिजे. संतांच्या बैसता, संतांच्या संगतीत, त्यांच्या संगतीत बसलो. तुम्हाला असं कळणार आहे का लगेच आम्हाला गुरु सांगणार आहे अरे हा असा असा देवी? बिलकुल नाही. जसं आपण काय करतो, 21 दिवस म्हणजे डॉक्टरकडे गेले, डॉक्टर काय म्हणतात 30 दिवसांचा कोर्स करा, 8 दिवसांचा कोर्स करा, 21 दिवसांचा कोर्स करा. तसं जे नामस्मरण तुम्ही काय करा, 21 दिवस करा, महिनाभर करा, किंवा ते बसून 10 मिनिटं करा, 15 मिनिटं करा. आपण काय म्हणतो? आम्ही देवपूजेला बसतो आणि देवाचं नामस्मरण करतो. खरंच आपल्या देवाच्या नामस्मरणामध्ये मन असतं का? देवाची पूजा चालली, अमुकाना पाणी आणा, चहा ठेव ग मला, हे मात्र आपल्या सगळ्यांचं चालू असतं. मग किती आपलं मन असतं देवाच्या पूजेमध्ये? मग निदान नाही करता आलं 5 मिनिटं, जेव्हा आपला वेळ असेल ना. आता कलियुगात तर कोणालाच बिलकुल टाइम आहे. चालता बोलतं देवाचं नामच बरं. स्वतः करता स्वतःची सोडवणूक करण्याकरता. बघा आपल्याला सोडवणार कोणीच नाही इथं, ना आपले नातेवाईक, ना आपले आई वडील, कोणीही नाही. जे आपण म्हणतो ना, माझा नवरा, माझी बायको, माझी पोरं, कोणीही सोडवायला येत नाही. काय समजा एखाद्याची बायको गेली, त्याचा नवरा आले तर सोडवलं सर, नवरा असं कधी झालंय का? किंवा मुलगा गेलाय? नाही. मग जर एकट्याला यायचं जायचं जर एकट्याला, तर सोडवणूक सुद्धा आपली स्वतःचीच करावी लागणार. तुम्ही म्हणा वारीला जर चालेल ताई, हे काय सांगता सोडवणूक करण्याची? अहो संतांनी लिहून ठेवले स्वतःची सोडवणूक कशी करायची ते. बघायची पार्वती माता आहे ना, हे जे ज्ञान आहे, सुरुवातीला पार्वती माता म्हणते का तुम्ही देवांचे हे देव, तर तुम्ही कोणाचं भजन करता? महादेव. पहिली वारी कुणी केली होती? महादेवाने केली होती. तर त्या देवाला ती विचारते पार्वती माता की तुम्ही कोणाचं भजन करता? ते म्हणतात बाई तुला इथं काही असं सांगता येणार नाही, कारण हे कसं आहे, ज्ञान गुणगम्य ज्ञान देवा लागले. तर ते काय म्हणतात तुला असं सांगता येणार नाही. क्षीर सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकोरी नेनो काहीतरी पुराणी सांगितले. काय सांगितलं त्या शक्तीच्या कानामध्ये? बघा जेव्हा हे ज्ञान सांगत होते तेव्हा मत्स्याच्या पोटामध्ये ऐकताना गुप्त रूपाने विष्णूने ऐकलं. त्या मत्स्य रूपात त्यांनी ऐकलं. ते म्हणतात का मी एवढं मत्स्य एवढं नाहीये, मी कसं आहे आकाशा एवढा आहे, मी खूप मोठा आहे. म्हणजे हे ज्ञान सांगताना ते ऐकलं कोणी? मत्स्य रूपात असलेल्या विष्णू रूपाने. बघा म्हणजे हे ज्ञान कोणाकडे होतं? सुरुवातीला महादेवांकडे होतं. आणि हा जो विष्णू आहे त्यांचं रूप कोणाचं येते? सदाशिवाचा अवतार सका माझा ज्ञानेश्वर. म्हणजे हे अवतार जे झालेत ना, ते एक परमपिता आहे आपला सर्वांचा आणि देवांचाही देव तो आहे परमेश्वर. त्या सगळ्यांनी त्या एका देवाने सगळ्यांचा काय केलंय? अवतार. म्हणजे देवाला पहिले कर्मच नव्हतं आणि त्याने काय केले? सगळ्यांचे अवतार करून ठेवलेले. आपण जे म्हणतो
हे जे आहेत ना, आता आपण ज्या सुरुवातीला ज्या संतोषी मातेच्या मंदिरापासून निघालो होतो, हे अवतार कुठून कसे तयार झाले मुळापर्यंत जर गेलं तर आपल्याला कळते का जी पार्वती माता आहे, जेव्हा युद्ध चाललं होतं त्या युद्धामध्ये जागी जागी काय पडले, त्यांचे अवशेष पडलेले. आणि ह्या अवशेषामधून काय झाले, त्यांची त्या सगळ्या माताने जन्म घेतलेला आहे. म्हणजे ही शक्ती आहे, पार्वती मातेच्या सगळ्या शक्ती आहेत. मग त्या जर शक्ती ना, आपल्या ती शक्ती नाहीये का, आपल्या सुद्धा तीच शक्ती आहे, फक्त आपण ते काय करत नाही, त्याचं प्रगटीकरण करत नाही. याचं प्रगटीकरण कधी होतं, भांडायला सुरुवात झाली का मग. म्हणजे जेवढं आपल्यामध्ये अंगात जेवढं चेवण असेल तेवढी ताकद पण येते आपल्या भांड्याला. हा तेव्हा जाणवते, आपलं तोपर्यंत काही जाणवत नाही. आणि असं आपण म्हणतो एखादी काम करायला लागलो, ते काम असं वाटतं खूप काम आहे, करायला गेले कधी होऊन जाते कळत नाही. कारण काय होतं, आपण ते मनोभावाने करत असतो. तसाच भाव, शुद्ध श्रद्धायुक्त भाव आपल्याला काय करायचं आहे, संतांपाशी लावायचा आहे, ज्ञानांपाशी लावायचा. अहो त्या ज्ञानेश्वर माऊलींना त्यांच्या जवळ अक्षरशः शेणही टाकलं, परंतु आज त्यांचं नाव प्रत्येकाच्या तोंडामध्ये आणि लाखो रुपये कमवले जातात त्यांच्या एकेका अभंगावरती. त्यांनी काय कसं इतके ग्रंथ लिहून ठेवले आपल्यासाठी, परंतु आपण वाचत नाही. अक्षरशः झुळखात ग्रंथ आपल्याला पडलेले. म्हणजे ज्याप्रमाणे एखाद्या स्त्रीचा भोग घेण्याकरता स्त्री आपला जे आहेत त्याप्रमाणे हे आपल्याला ह्याचं काय करायचं, वाचन करायचं, ते आपल्याला उपभोगायचे ग्रंथ, परंतु आपण त्यांच्याकडे डोकूनही पाहत नाही. आपल्याला वाटत नाही ते आपल्यासाठी जे आहेत म्हणून धुळखात पडतात. आणि मग काय होतं माहिती का, जर धुळखात पडले तर आपल्याला वाटेला जे भोग आलेत ना ते आहे जसे तसेच भोगावे लागतात. मग तुम्ही म्हणता जो परमार्थ करतोय त्यालाही दुःख आहे आणि जो नाही करत त्यालाही दुःख आहे, असं का. परंतु संत असे करत नाहीत, किंवा देवही असं करत नाही. जेव्हा संतांना आपण शरण जातो तेव्हा मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आघाता. कोण आपले भोग कोण सांभाळतो, किंवा आपले सुखदुःख कोण सांभाळतो, तर परमात्मा. आपण म्हणतो अरे माझ्या असं वाटतं तुम्हाला खूप संकट, म्हणजे आता संकट येणार आहे, परंतु कधी येऊन गेलं मला कळलंच नाही. कोण सांभाळतो, आणि कोणाच्या तरी रूपात येऊन, कारण त्याच्यातही परमेश्वरच आहे. हा परमेश्वर समजून घेण्याकरता संतांच्या संगतीत जा. ते संत आजही आहेत. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली प्रत्येकाच्या रूपामध्ये, आज कोणाच्या रूपामध्ये, गुरु या रूपाने आजही आहेत. परंतु काय करा, जर आपल्या संत नाही भेटले, ते ज्ञान नाही भेटलं, तर आपलं काय करा, कर्म शुद्ध ठेवा. ते कर्म शुद्ध होण्याकरता आपल्याला काय करायचंय, फक्त काय करायचं, चालता बोलताना फक्त आपल्याला कोणाची फसवणूक करायची नाहीये, आपल्याला कोणाचाही द्वेष करायचा नाही. अहो साधं बसलो एखादा म्हणतो ना टाळ वाजवलं, बस तुला चांगला वाजवतो, म्हणजे आपल्याला शेजारी देव दिसत नाही. आपण काय म्हणतो, माऊली आळंदीला जातो लगेच शेजारीला माऊली करतो, तिथे गेल्यावर माऊली दिसतो, परंतु आपल्याला आपल्या घरी माऊली दिसत नाही. म्हणजे हा जो भेद आहे, हा भेद आपला गेला पाहिजे. भेद जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपला देव कळत नाही. मनुष्य देहाला जर आपण आलो तर आपला देव कळून घेतलाच पाहिजे. आणि जर कळून नाही घेतला तर मग जन्म मरण्याच्या खेपा चालूच राहणार. एखाद्या आपण म्हणतो खूप नटून सजून एखादी स्त्री आली, त्याच्याकडे लक्ष असं, मला असं पाहिजे, मला तसं पाहिजे. आणि हे कुठपर्यंत आहे, जोपर्यंत आहे तोपर्यंत, परंतु त्याच्यातले असणारे गुण पाहिले पाहिजेत. आपण तो कसा दिसतो त्याच्याकडे पाहिलं नाही पाहिजे. बघा, जोपर्यंत आपल्या तोंडावरती सुरकुत्या येत नाही तोपर्यंत आपल्याला अहंकार असतो सौंदर्याचा, आपला ताकद असते तोपर्यंत अहंकार असतो शक्तीचा. आणि जेव्हा शक्ती निघून जाते, कबशीतला चहा आपला विठ्ठल विठ्ठल करू लागतो, तेव्हा आपला अहंकार जातो ताकदीचा. मग आपली जोपर्यंत ताकद शाबूत आहे तोपर्यंत आपल्याला परमार्थ केलाच पाहिजे. नंतर परमार्थ करायला कधी निघतो, घरातले हाकलून देतात बाहेर, चला विठ्ठल विठ्ठल करायला निघा, हाडहाड करतात, तो आपल्या हाडाला आपल्याला सहन होत नाही, आपलं मन दुःखी होतं. आणि घरातले हाडहाड करण्यापेक्षा हाडहाड करायच्या आधीच आपण काय केलं पाहिजे, आपला परमार्थ साधून घेतला पाहिजे. मी आहे कोण, आहे मी कोण, करावा विचार, म्हणे ज्ञान देव निवृत्तीचा. बघा, माऊलींची ओवी आहे की गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अतिजैसे. हे ज्ञान कुठं आहे, गुरुकडे. हे मी म्हणते का, माऊली म्हणतात 18व्या अध्यायामध्ये, गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अतिजैसे. आपल्याला समाधान कधी भेटणार आहे, तर गुरुच्या चरणापाशी जाऊ तेव्हाच, इतर भेटणार नाही. तर मला जे सांगायचंय तुम्हाला काय, की तुम्ही गुरुला शरण जा. नाही गुरुला शरण जाता आलं तर आपला म्हणजे जे कर्म करताय ना ती कर्म शुद्धच करा. आणि म्हणजे ही जी
आतापर्यंत मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला, तर फक्त ते आत्म्याचं सुख आहे. आणि खरोखर जर तुम्ही एखादा मंत्राचा जाप करत असाल तर तो करा, परंतु आत्म्याचा शोध घ्या. आत्म्याचा शोध घ्या. आत्म्याचा शोध घेशाल तेव्हा तुम्हाला खरं सुख भेटणार आहे, एरवी भेटणार नाही. आणि हे सांगण्याकरता इतर प्रवचन कीर्तनकार सांगणार नाही. त्यांना काय पाहिजे, पुढच्या तारखा पाहिजे. तसं मला अजिबात नाही. कारण मला जे सांगायचे तुम्ही माझे तुम्ही. कारण हे कसे माहिती का, जेव्हा तुम्ही सुरुवात झाली वारीला तेव्हापासून प्रत्येक जण जरी अभंग नाही म्हणता आला तरी सुद्धा वाकडा तिकडे काय म्हणत होते. त्याचा भाव शुद्ध होता हो, परंतु त्यांना जरी म्हणता नाही तर म्हणजे मला तो भाव कळत होता. म्हणजे हा भाव शुद्ध पाहिजे. जरी नाही म्हणता तरी म्हणत राहायचं. एक दिवस म्हणता तो कृपा करी हरी तयावरी. कोणावरती? श्रद्धावरती. ज्याच्या अंतःकरणात श्रद्धा आहे त्याच्यावरती. तर सुरुवातीपासून अगदी सर्वांनीच खूप उत्साहाने सर्वजण या दिंडीमध्ये सहभागी झालेत. आणि गेल्या वर्षी ह्या दिंडीला सुरुवात झाली आणि खूप खूप शुभेच्छा दिल्या आम्ही दिंडीला. जे आज तुम्ही सर्वजण वारीमध्ये सहभागी झालेत याची पुढच्या वर्षी दुप्पट संख्या हो, अशी या माऊलीच्या चरणी मी प्रार्थना करेल. आणि सर्वांनीच शुद्ध अंतःकरणाने त्या माऊलींना आज आपण भेटायला जाणार आहोत. आणि झालेली सेवा तुमच्या चरणी मी समर्पित करून प्रभुतम महेशाच्या मूर्ती मी दुबळा अर्चित असे बघते, म्हणून बोल गंगावती स्वीकार देती. झालेली सेवा तुम्हा संत सज्जनांच्या सेवेवरती चरणावरती समर्पित करून सेवेला एक पूर्ण आराम देते. पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. बोलोरबाई सब संतन की जय.